ಶಿರಗುಪ್ಪಿಯಲ್ಲಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ರಥಯಾತ್ರೆಗೆ ಸ್ವಾಗತ. ಭಕ್ತರಿಗೆ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥರು ಪ್ರೇರಣಾ ಶಕ್ತಿಯಾಗಿದ್ದಾರೆ. ನಿಲೇಶ್ ವೇರ್ಣೇಕರ್. ಶ್ರೀ ದತ್ತಾತ್ರೇಯರ 4ನೇ ಅವತಾರವಾಗಿರುವ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಮಹಾರಾಜರು ಸಮಾಜದ ಎಲ್ಲರಿಗೂ ರಕ್ಷಣೆಯ ಅಭಯ ಮಂತ್ರ ನೀಡಿದವರು. ಅಪಾರ ಭಕ್ತರಲ್ಲಿ ಆತ್ಮಬಲ ತುಂಬಿದವರು ಎಂದು ಗೋವಾದ ಶಿನೋಳಿ ಗ್ರಾಮದ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಸೇವಾ ಕೇಂದ್ರದ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಹಾಗೂ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ನಾಯಕ ಎಂಬ ಸಮರ್ಥ ಮಹಾರಾಜರ ಕುರಿತಾದ ಚಲನಚಿತ್ರದ ಮುಖ್ಯ ಪಾತ್ರಧಾರಿ ನೀಲೇಶ್ ವೇರ್ಣೇಕರ್ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. स्वामी ओम श्री स्वामी समर्थ. मी निलेश रमेश वेर्णेकर, संस्थापक अध्यक्ष स्वामी समर्थ मठ शिवोली गोवा. आमचे भारतरी शिरगुप्पी ह्या गावात जस्ट पोहोचलेले आताच. हे आमचे दुसरे वर्ष आहे. स्वामी समर्थ परिवार मठ, मोठा मठ शिवोली गोवामध्ये स्वामी समर्थाचा म्हणजे जवळपास मापसामध्ये तर एक फेमस आहे. या बाजूला इकडे आपले 10 किलोमीटरमध्ये आमचा मठ आहे. त्या मठाहून आपल्या गेल्या वर्षी वारी सुरू झाली होती आणि जे वारकरी आहे आता तेच वारकरी त्याच्यात आणखी भेट झालेले आहे. आणि सांगायचं म्हणजे की हे दुसरं वर्ष आहे. आपला तेवढे ह्या बाजूचा तेवढा अनुभव नाही, पण तुम्ही लोकांनी म्हणजे तुम्ही भक्तांनी आम्हाला जे इथं एवढे मोठे संख्येने तुम्ही स्वागत केलेलं आहे, तुमचं खूप खूप धन्यवाद. खास करून महिलांनी एवढे आंदोलन वगैरे करून आणि आमचं स्वागत केलेलं आहे. मी स्वामी समर्थ परिवार मठातर्फे त्यांचं खूप खूप सगळ्यांचं धन्यवाद म्हणतो. वारी करायची उद्देश एवढंच की पंढरीची वारी कशी जाते विठ्ठलाच्या दर्शनाला, तसं यातच एक मिसळून असे काय गोव्याहून शिरगुप्पी किती अंतर. ಗೋವಾದಿಂದ ಅಕ್ಕಲ್ಕೋಟದವರೆಗೆ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿರುವ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥರ ರಥಯಾತ್ರೆಯು ಮಾರ್ಗ ಮಧ್ಯದ ಕಾಗವಾಡ್ ತಾಲೂಕಿನ ಶಿರಗುಪ್ಪಿಗೆ ಶನಿವಾರ ದಿನಾಂಕ 13ರಂದು ಆಗಮಿಸಿದ ವೇಳೆ ಸದ್ಭಕ್ತರನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ಅವರು ಮಾತನಾಡುತ್ತಿದ್ದರು. जर कट्टा जरा प्रश्न जरा श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ಶಿರಗುಪ್ಪಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಸೇವಾ ಕೇಂದ್ರದ ಸಂಸ್ಥಾಪಕ ಅಧ್ಯಕ್ಷೆ ಧನಶ್ರೀ ಸುಳಕೂಡೆ ಮಾತನಾಡಿ, ಶಿರಗುಪ್ಪಿಯಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಶಾಖೆಯನ್ನು 6 ತಿಂಗಳ ಹಿಂದೆ ಪ್ರಾರಂಭಿಸಲಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಸಮಾಜದವರು ಪ್ರತಿದಿನ ಪ್ರಾರ್ಥನೆ, ಮಂತ್ರೋಪಚಾರ ಹಾಗೂ ಸಮರ್ಥರ ಸಂದೇಶವನ್ನು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೂ ತಲುಪಿಸುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗುತ್ತಿದೆ ಎಂದರು. श्री स्वामी समर्थ. मी धनश्री सुळकुडे, शिरगुप्पी. आम्ही सर्व महिला मिळून इथे शिरगुप्पीमध्ये श्री स्वामी समर्थ केंद्र आहे. फक्त 6 महिने झाले आणि प्रत्येक गुरुवारी भजन होतात तिथं. सर्व महिला एकत्र याव्यात आपल्या हिंदू धर्मातल्या, त्याच्यासाठी हा एक उद्देश आहे आमचा की त्या निमित्ताने आपण एकत्र येऊ महिलांनी. हा एकच उद्देश आहे आणि 6 महिने झाला आम्ही प्रयत्न करत आहोत. आमचं अहोभाग्य म्हणायचं की अधिक महिन्यात आम्हाला शिनोळी गोवाहून आलेले वारकऱ्यांचं आम्हाला थोडंसं सेवा करायची आम्हाला संधी मिळाली आणि अशी संधी आम्हाला कायम मिळावी असं स्वामी समर्थांच्या चरणी आणि आमचंही मठ वगैरे बांधायचं खूप इच्छा आहे. त्यांची इच्छा पूर्ण करतीलच स्वामी लवकर.
आणि माहित नव्हतं की सर ब्रह्मांड नायक पिक्चरमध्ये काम करणार आहेत. त्यांचंही अगदी भेट झाली आहे खूपच. आम्ही महिला मिळून असं ठरवलंय की असं थोडंसं बचत करून प्रत्येक वर्षी एक प्रवास करायचा. मोठे केंद्र आहेत किंवा मठ आहेत त्यांना भेट द्यायचं. तर पहिला आमची भेट ही शिनोळीलाच असणार. ಈ ವೇಳೆ ಶಿರಗುಪ್ಪಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಸೇವಾ ಕೇಂದ್ರದ ಸಂಸ್ಥಾಪಕ ಅಧ್ಯಕ್ಷೆ ಧನಶ್ರೀ ಸುಳಕೂಡೆ, ಸಮಿತಿಯ ಸದಸ್ಯರಾದ ಹರ್ಷಲಾ ಮುಂಜೆ, ಮಹಾನಂದ ಪಾಟೀಲ್, ಅನಿತಾ ಚೌಗುಲೆ, ಶೀಲಾ ಮಲಾಯಿ, ಸುನೀತಾ ಚೌಗುಲೆ, ಅಪರ್ಣಾ ಪಾಟೀಲ್, ಕಾರ್ತಿಕ್ ಮುಂಜೆ, ಸರ್ವೇಶ್ ಚೌಗುಲೆ, ಗಣೇಶ್ ಪವಾರ್, ಆಯುಷ್ ಸುಳಕೂಡೆ ಸೇರಿದಂತೆ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಸೇವಾ ಸಮಿತಿಯ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರು, ಭಕ್ತರು, ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಪಂಚ್ ನ್ಯೂಸ್ಗಾಗಿ ಶಿರಗುಪ್ಪಿಯಿಂದ ಬಸವರಾಜ್ ತಾರದಾಳೆ.